माय फर्स्ट यूट्यूब पेमेंट किती आला असेल काय तुम्ही गेस करा किती आला असेल का दाखवू तुम्हाला दाखव लॅपटॉप चालू तर जय श्रीराम पब्लिक स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये 1 वाजलेलं आहे आणि आत्ताशी उठलेलं आहे फ्रेश वगैरे झालेलं आहे म्हणलं आज जरा करायचं का आजचं काय स्केड्यूल नाही आहे पण सीन असं आहे की आपलं यूट्यूब रेव्हेन्यूचं $100 काहीतरी ते कंप्लीट झालेलं आहे वाटतं तर ते मला आता बँक अकाउंट ॲड करायला होतं ते आणि माझ्या डोक्यात असं होतं की ह्याच्यासाठी एक सेपरेट अकाउंट पाहिजे कारण माझं जे अकाउंट आहे ना त्यात माझे इव्हेंटचे इकडचे तिकडचे पेमेंट कुठले काय येतात कुठं जातात मला काहीच कळत नाही म्हणजे कुणी मला पाठवलं आणि मी कुणाला पाठवलं मला काहीच कळत नाही त्याच्यावर त्यामुळं एक सेपरेट अकाउंट उघडायचं असं माझ्या डोक्यात होतं पण ते मला आज भरायला होते आता विषय असा आहे की आता उरकतो आणि फर्स्ट बँकेत जातो एक नवीन अकाउंट काढतो त्यासाठी 4-5 दिवस लेट होईल काय सीट नाही मला काय पैशाचं घेणं देत नाही त्याच्या ते बघत बी नाही मी त्याच्यावर किती पैसे येतात का काय येतात काहीच बघत नाही मी फक्त माझं काम आहे व्हिडिओ टाकायचे आणि मग दुसऱ्या व्हिडिओच्या कामाला लागायचं लगेच सो सीन असं आहे आता बँकेत जातो आणि नवीन अकाउंट उघडतो आणि ते अकाउंट त्यात लिंक करतो ते जे पैसे किती येतील काय येतील मला माहीत नाही जे पैसे येतील ते आमच्या मदरच्या हातात देतो त्यात तर काय मला काय नको मला रुपये नको मला फक्त माझं स्वप्न काय ग्रो झालं पाहिजे आपलं तेवढंच पैशाचं मला काही घेणं देत नाही सो उरकतो चिरागला फोन करतो आणि जाऊया बँकेत अकाउंट उघडतो आणि मग काय स्केड्यूल आहे नेक्स्ट बघत राहा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून टाका लवकर तर मंडळी घरातून बाहेर निघलं आणि घरच्यांनी काम नाही लावलं असं कधीच होत नाही निघालो आणि मम्मीने एक काम सांगितलं तेवढं करून ये म्हणले जाऊन सो ते गेलो ते काम उरकलं आणि आता परत घरी चाललोय मग चिरागला घेतो एकटं चालतं इकडं चिरागला घेतो मग पहिलं बँकेत जातो आज कोणत्याही परिस्थितीत बँकेचं काम करायचं आपल्याला नाही तर यूट्यूब म्हणत त्या आईला ह्याला काही गरज आहे का नाही असे तर आहे म्हणजे कसं आहे काही गोष्टी वेळेवरच केलेल्या बऱ्या असतात एकदा वेळ निघून गेली की माणूस रिग्रेट करतो परत म्हणजे रिग्रेट होण्यापेक्षा जरा अर्धा पाऊण तास जाईल काम होईल काम करूया आणि मग नियोजन मांडू पुढचं ऊन तर असलं लागतंय याव काय सांगू लोक छान असे चटके बसतात उन्हात चटके काय करता आता गरिबीचे चटके सोसावे लागतात माणसाला चला तो बाय द वे हे जो ब्रिज आहे ना ह्या ब्रिज वरून आपल्या घराचं लुक कसं दिसतं थांबा तुम्हाला दाखवतो फक्त आता घर दाखवतोय म्हणल्यावर येऊ नका नाही तर येताल डायरेक्ट हे बघा इथनं दिसतंय आणि त्यात भगवा झेंडा लावला आहे बघा तुला का भगवा झेंडा कसा फाडकतोय क्वालिटी शेजारचं म्हणत घर आहे कोणाच्या घराच्या व्हिडिओ काढतोय त्याला काय माहिती आपलंच घर आहे चला चिराग भाऊला घेऊया आणि आपलं काम उरकूया पहिले तर कामाला मुहूर्त एक तर काम करायचं म्हणलं की जीवावर येते सो गाईज हिअर वी गो जरा जेरॉक्स काढायचे होते डॉक्युमेंट्स द्यायला लागतात ना बँकेत मग जेरॉक्स काढले पहिल्या आणि आता जाऊ एकटाच आलो चिराग कुठं तर बिझी वाटतं म्हणलं जाऊ द्या आलो जाऊ दे कारण 3 वाजलेले आहेत 4ला बंद होईल अरे जागा बी नाही डिक्कीत माझ्या हिअर वी गो झालेलं आहे आज कशी काय पटपट काम व्हायला लागलेत आज काय कळा ना भाऊ लय पटपट काम व्हायला लागलेत सगळीच नाही तर या खेपेत कधीच माझं काम होत नाही आज 2 कामं मी अशीच ओळखली झटक्यात बँकेचं पण काम झालेलं आहे ते उन्हाने मला नको झालेलं आहे आणि पहिलं घरी गलती देतो जरा निवांत थोडा वेळ जरा जेवलं ना अजून मला जेवण करायचं आहे आणि मग बघू कसं काय करता येईल मग नियोजन जरा ऊन उतरू द्या जाऊ पुण्यात गँगकडं मग काय थांबा जरा गाडी काढू दे मला A few moments later. गाईज 7 वाजलेले आहेत तुमचा भाऊ येऊन जी झोपला उन्हाचा एक तर लय त्रास होतोय मला डोळ्यांना लय घाण त्रास होतोय माझ्या त्यामुळे येऊन झोपलो आणि जस्ट उठलेलो आहे फ्रेश झालेलो आहे हाही तसं लॅपटॉप वगैरे TV वगैरे तसंच ऑन ठेवलेलं तसंच झोपलेलं चालायचंच का आता स्ट्रेस लय आहे आयुष्यात काय सांगू तुम्हाला तर झालेलं आहे आपलं काम तर सीन असं आहे की आजच्या ब्लॉगचं थंबनेल तर तुम्हाला कळलंच असेल की माय फर्स्ट यूट्यूब पेमेंट किती आला असेल काय तुम्ही गेस करा किती आला असेल का दाखवू तुम्हाला दाखव लॅपटॉप चालूच आहे किती पेमेंट आला असेल कसला काय पेमेंट आलं आहे तर चुकी आल्यात आपलं जे तुम्हाला तर माहिती $100 कंप्लीट झालं येताना वाटतं तसलंच काय तसं नाही कॅल्क्युलेट करा तुम्ही आणि कमेंट करून सांगा मला किती काय असेल
आता सीन असं आहे, जरा फ्रेश वगैरे होतो आणि हालचाल करतो जरा. शॉर्ट असं आहे की रोज काही ना काही तर पाहिजे, त्यामुळं डोकं बधीर झालं आहे. बधीर माझं की शांत नाहीच माझं डोकं, शांती नाही डोक्याला. म्हणजे काय ना काय तर चालूच असतं डोक्यात. हे नाही तर ते नाही ते. माझे कामं नसले की हे का आणि हे नसलं की काम. बाकी आयुष्यात माझ्या काहीच नाही. मला आता सीन असं जायला लागलं की मी कुणाकडं जास्त जात बी नाही. क्वचित आत्ता एवढं मी गेलो बाहेर, मला एवढे जण बोलावतात, मला जाता पण येत नाही. म्हणजे मी माझं अचानक फ्रेंड सर्कलच कमी झालेलं आहे. पहिलं कसं जिथं जाईल तिथं नाही का रोज ह्याच्यात त्याच्यापाशी फ्रेंड सर्कलच कमी झालं आहे. मोजकेच 4-5 लोकांसोबतच फिरत असतं मी. असं चालायचं. जरा फ्रेश वगैरे होतो, कसं काय नियोजन ठरतं आहे. आणि सीन असं आहे की चिरागने ड्रोन बघितलेलं आहे, DJI-2 का 3 काय समथिंग. मला त्यातलं काही कळत नाही. आता त्याला सगळं कळतं. तर तो असा म्हणला आहे की बड्डेला आपण ड्रोन घेऊ तुझ्या. सो ज्यांना माहीत नाही, एक 10 दिवसावर बड्डे आलेला आहे आपला. तुमच्या भावाचा बड्डे आलेला आहे 10 दिवसावर. पण मी ह्या बड्डेला असं हे केलेलं आहे की झिरो खर्च. लाईक कसं असतं माझ्या बड्डेला तुम्हाला सांगतो. आता भरपूर लोक येतात नाही का, म्हणजे मिनिमम आता बाकी जाऊ दे. लास्ट इयर माझ्या बड्डेला 60-65 हजार रुपये खर्च झाला होता माझा. 60-65 हजार रुपये गेले ते 3 दिवसात. 3 दिवस बड्डे चालू होता मग 9 तारीख 10 तारीख 11 तारीख नाही का. म्हणजे असं वेळेनुसार लोक येत होते, त्यांच्या वेळेनुसार नाही का. मग इकडं जा तिकडं जा, पबला जा, हॉटेलला जा वगैरे वगैरे वगैरे. 60-65 हजार रुपये खर्च झाला मग. ह्या वर्षी मी असा विचार केलेला आहे, मी कुठंच जाणार नाही, मी घरी बसणार आहे. आणि ज्यांना खरंच ॲक्च्युअलमध्ये गरज आहे, ज्यांना खरंच बाबा बड्डेचे मला शुभेच्छा द्यायच्यात, त्यांनी माझ्या घरी यावं आणि शुभेच्छा द्यावं. मी तर ह्यावेळेस केक पण एक्सपेक्ट करत नाही आणि मी कापणार पण नाही सहसा नाही का. ह्यावेळेस लय सायलेंट, कारण जरा विचार वेगळ्या, मी वेगळ्या फ्लोमध्ये आत्ता. मला ती दुनियादारी आता नको वाटायला लागली. त्यामुळं सगळ्यांना सांगून ठेवणार आहे की ह्यावेळेस बड्डेला जास्त नाही का वाढताना करू नका. बड्डे ह्यावेळेस काही करणार नाही मी. बघू कसं काय होतं आहे. ड्रोनचं पहिलं आपलं डोक्यात घेऊ, झालं तर बरंच होईल. म्हणजे क्वालिटी इम्प्रूव्ह होईल आपली नाही का. फ्रेश वगैरे होतो, त्याला फोन करतो पहिला, नक्की बघतो काय आहे, नक्की कसलं काय आहे. जरा 2-3 जणांकडून ओपिनियन घेतो हे चांगलं आहे का. कारण तुम्हाला बी माहिती आहे ड्रोन किती कॉस्टली असतात. आणि मला शून्य कळत आहे, त्यातलं काहीच कळत नाही मला. सगळं त्याच्या भरोशा आहे. सो कसं काय होते देतो तुम्हाला अपडेट. पहिलं फ्रेश वगैरे होतो, त्याला फोन करतो, काय म्हणते बघूयात आपण. सो गाईज 11 वाजलेले आहेत आणि काहीच नाही केलं, निवांत बसलेलो घरीच. कुठंच नाही गेलो, काय नाही गेलो. मला तर घरी बसलो, टाईमपास केला पोरांच्यात. चांगलं बघता येईल जरा एखाद दिवस नाही का व्यवस्थित जरा पाहिजेलच निवांतमध्ये. तर आता आहे ना एडिटिंग करायची आणि झोपायचं. उद्या बघू. सो आजसाठी एवढंच. आजचा व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडली असेल लाईक शेअर कमेंट सगळं करून टाका. मेन म्हणजे सबस्क्राईब करून टाका. सो बाय बाय, गुड नाईट. ये तेरी हंसी पर मैं मर ही ना जाऊं, तेरी ही बातों में खोना मैं चाहूं, तेरी ही